पुण्यातला एक किस्सा सांगतो तुम्हाला आणि मग तुम्ही म्हणाल की बापरे या शहरात काय चाललंय. पुण्यात एक महिला आहे, परदेशात नोकरीच्या शोधामध्ये होती आणि परदेशात प्रायोरिटी याच्यासाठी होती नोकरीला की तिकडे गेल्यानंतर जरा बऱ्यापैकी पैसे कमवेल. अगदी बेसिक कुठे काम जरी केलं तरी पण इकडे करन्सी चेंज झाल्यानंतर आपल्या घरी बऱ्यापैकी पैसे पाठवता येतील. आणि म्हणून एका मधल्या काळात पुरुषाला भेटली, त्या पुरुषासोबत तिची ओळख झाली आणि मग असं ठरलं, तो म्हटला की मी तुला पोर्तुगालमध्ये माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, तुला मी इथे सेट करून देतो, एका सुपर मार्केटमध्ये तुला तिथे नोकरी लागेल आणि एकदा तू तिथे पाय ठेवला की पुढचं हळूहळू आपण 4 गोष्टी करू. पण त्यासाठीचे डॉक्युमेंट्स बनवणं असेल, तुला तिथे सेटल करून देणं असेल, सुपर मार्केटवाला जो कोणी असेल, या सगळ्यांसोबत डील करायला आपल्याला थोडेफार पैसे लागतील. थोडेफार म्हणता म्हणता या सगळ्या प्रकरणात जवळपास 11 लाख रुपये उकळण्यात आले. इथपर्यंत पण ठीक होतं. ही महिला जेव्हा तिकडे गेली पोर्तुगालला, तेव्हा तिला असं कळलं की अरे सुपर मार्केट नाही, इथे काम करणाऱ्या म्हणजे पोर्तुगालमध्ये एक बिअर शॉपी चालवणाऱ्या माणसाला आपल्याला याने वेश्या म्हणून विकून टाकलंय. आता जेव्हा तिला हे कळलं तेव्हा तिने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मग इंडियातून आणखी कोणत्या तिचं तिकडे गेलं. मग त्यांना कळलं की मी एकटी नाहीये, तर आणखी 2 महिला सुद्धा अशा तिथे आणण्यात आलेल्या आहेत ज्यांना इकडचा जो बिअर शॉपीचा ओनर आहे तो वेश्या व्यवसायासाठी वापरत आहे आणि त्या व्यवहारासाठी त्याचे ते इंडियातले जे कनेक्शन्स आहेत ती माणसं त्याला महिलांना नोकरीच्या आमिषाने किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या तरी आमिषाने इकडून डायरेक्ट तिकडे पाठवत आहेत आणि पोर्तुगालमध्ये त्यांच्याकडून अशा पद्धतीचा सगळा कार्यक्रम करून घेतला जातोय. आता ही पुण्यात हे सगळं जसं समोर आलं, पुण्यातल्या विमानतळ पोलीस स्टेशनला सगळ्या प्रकारात गुन्हा दाखल झाला, त्याची प्रत मी आत्ता आणली. त्यामुळे तुम्हाला साधारण जर तुम्ही नावं लक्षात ठेवली आणि ह्या सगळ्याचा सिक्वेन्स एक लक्षात ठेवा, तुम्हाला कळून जाईल की हे भविष्यामध्ये किती मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे ज्याचा आता पोलीस तपास करत आहेत. नमस्कार, मी ओमकार आणि अर्थात आपल्या पुणे मेट्रो पुण्यातल्या स्टोरीज संदर्भातला जो आपला शो आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत. घटना विमाननगर इथली आहे. फिनिक्स मार्केट सिटीचा पासून हे सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते. हे तक्रार अर्ज आपण वाचू, त्यात एक 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 पॉईंट येतील, तर साधारण तुम्हाला कळून जाईल. सो विषय सुरू होतो 1 डिसेंबर 2025 पासून. ठीक आहे. आता फिनिक्स मार्केट सिटी इथे एका कार्यालयामध्ये 1 डिसेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2026 ह्यामध्ये हे जे फिनिक्स मार्केट सिटीमधलं जे ऑफिस आहे तिथे ते पोर्तुगालपर्यंत असा साधारण 1 वर्षाचा सगळा कालावधी. आता नागपूरची ही महिला आहे, ही काय झालं 28 वर्षांची आहे आणि तिने पुण्यामध्ये सगळ्या संदर्भात फिर्याद दिली. म्हणजे 28 वर्षाची ती युवती आहे. आता झालं असं की ह्या सगळ्यामध्ये नागपूरची महिला इंस्टाग्रामवरती नोकरी शोधत होती. आता त्या दरम्यान डिसेंबर 2025 मध्ये तिला फिनिक्स मार्केट सिटीच्या इथे एका पेजवरती मुलांना परदेशात व्हिसा मिळून ते सेलिब्रेट करतायत आणि त्यांना तिथे काहीतरी नोकरी लागली या संदर्भातला व्हिडिओ दिसला. आता तिने संपर्क केला, त्यावेळी तिला नागपूरहून पुण्यात बोलण्यात आलं. पुण्यात बोलवलं. पुण्यात आल्यानंतर ती म्हणते की तिची प्रतिमा भाटी, त्यानंतर अझहर शेख आणि कपिला मिश्रा यांच्याशी ओळख झाली. आता प्रतिमा भाटी हिने आपण पाठवलेली मुलं ही नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, डेन्मार्क, त्यानंतर पोलंड अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या चॉकलेट कंपनीज आहेत किंवा इथले जे सुपर मार्केट्स आहेत अशा ठिकाणी वर्कर किंवा मग कॅशियर किंवा अकाउंटंट असे जॉब करतात आणि साधारण दर महिन्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. 8 तास तुम्हाला काम करावं लागतं, आठवड्यातून 2 दिवसांची सुट्टी मिळते आणि 3 वर्षांसाठी तुम्हाला वर्क परमिट मिळेल असं त्या महिलेने तिला प्रतिमा भाटीने सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर ती तयार झाली. मग तिने काय केलं, टप्प्याटप्प्याने तिने यांच्याकडून पैसे घेतले. आता 24 मार्च 2026ला परदेशात जॉब मिळाल्याचं तिने कन्फर्म केलं आणि नागपूरवरून हिला बोलवलं की आता ठीक आहे, तुझे पैसे तर इतके दिवस तू देतच होतीस, मी ज्या पुरुषाशी जो अझहर शेख आहे त्याशी बोलत होती, आमचं पण बोलणं झालेलं आहे, तुला नोकरी लागलेली आहे, तुझं सगळं बऱ्यापैकी रेडी झालंय, तू पुण्याला आहे आणि याचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ करण्यासाठी तिने बोलवलं. ठीक आहे. आता त्यावेळी तिच्याकडून जॉब रिलेटेड कागदावरती सह्या घेण्यात आल्या. सह्या घेतल्या त्याची कॉपी तिला देण्यात आली नाही तिचं म्हणणं आहे. यानंतर मग 21 मे 2026 उजाडलं. यावेळी मुंबई, अबुधाबी आणि नंतर मॅड्रिड म्हणजे स्पेन असा तिने प्रवास केला. 21 मेच्या रात्री ती स्पेनला पोहोचली आणि त्यानंतर तिला आणखी एकाचा कॉल आला. तो म्हटला की तुम्हाला तिथला एक मुलगा, त्याचं नाव आहे, तो म्हटलं की तुम्हाला हा मुलगा तिथे पिक करेल कुठे, स्पेनला. बघा आता मग दुसऱ्या दिवशी संबंधित जो मुलगा होता त्याने उशीर केला यायला आणि त्या सगळ्या नादामध्ये तिची स्पेनवरून पोर्तुगालला जाणारी होती ती बस तिची चुकली असं तिचं म्हणणं आहे. मग दुपारच्या बसने ती निघाली पोर्तुगालला आणि ती म्हणते की रात्री 12 वाजता पोर्तुगालला पोहोचली. आता त्या ठिकाणी जो मुलगा घ्यायला येणार होता त्याचा दुसरा मित्र कोणतरी चैतन्य म्हणून तो तिला घ्यायला आला. तिथून ती म्हणते की हिम्मत सिंग नावाच्या एका पंजाबीच्या घरी अज्ञातस्थळी ते मला घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडून पासपोर्ट हिसकावून घेतला, 2 दिवस रूममध्ये डांबून ठेवलं, त्यांच्याकडून 40,000 रुपये
घेण्यात मी त्यांना दिले, त्यानंतर त्यांनी मला पासपोर्ट परत दिला. आता मग त्यानंतर ते म्हटले की एका माणसासोबत तुला ओदिमेरा गावात जावं लागेल, तिथे कॉलेजचे ॲडमिशन आणि स्टुडंटचं TRC होईपर्यंत तुला राहावं लागेल आणि तुला सुपर मार्केटमध्ये कॅशियरचा जॉब मिळेल. आता हे तिला त्या अनिलने सांगितलं. ठीक आहे. हे झाल्यानंतर ओदिमेरा इथे 2 मुलींसोबत एका घरात ठेवलं. आता इथे सुरू होते की आणखी या प्रकरणामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व याची सगळी स्टोरी. 2 दिवस ती त्या मुलींसोबत घरात तिथे राहिली. ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 मे रोजी या सुपर मार्केट दुकानाच्या नावाखाली त्याच्याच बिअर शॉपीमध्ये त्यांनी कामाला ठेवलं. बघा बरं का, कामाला ठेवलं. ही तिने तो अनिल कुमार जो होता, तिचा जो इंडियातल्या कॉन्टॅक्टने इकडचा कॉन्टॅक्ट दिलेला होता स्पेनमधला, तो पोरगा तर आला नाही. मग त्याचा आणखी मित्र आला आणि मित्राने अनिल कुमारची ओळख करून दिली होती. आता अनिल कुमारला सांगितलं, तो म्हटला की स्टुडंट TRC तुला मिळेपर्यंत तुला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. आता मे महिन्यात संपला, 27 जूनची 2000 आता ह्या वर्षाची तारीख उजाडली. या बिअर शॉपीच्या मालकाने त्याच्या घरी त्यांना कामास पाठवलं की आधी तुम्ही बिअर शॉपमध्ये काम करा, नंतर घरची पण कामं करा, असं त्याला पाठवलं. तेव्हा या सगळ्यामध्ये जो अनिल कुमार होता त्याला कारण तोच कॉन्टॅक्ट पर्सन होता तिथला, त्याला फोन केला. तो म्हटला की नाही, तुम्हाला मालकाला खुश ठेवावं लागेल आणि ह्या काही गोष्टी तुम्हाला आता कराव्या लागतील हे सांगितलं. आता या सगळ्यावरती त्याने तिला काय सांगितलं की जो अझर शेख आहे, प्रतिमा भाटी आहे, या सगळ्या साथीदारांनी तुला पैसे देऊन विकत घेतलेला आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट बघा, तिकडे यांनी काय सांगितलं, एक तर पैसे हिच्याकडून उकळले, हा भाग वेगळा. तिकडे त्यांना काय सांगितलं की आपण तिला पैसे दिलेत म्हणून तिच्या स्वेच्छेने आली आहे, अशा पद्धतीने तिला गंडवलं. आता त्याहून पुढे तुला पैसे देऊन इथे ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुला मालकाला खुश ठेवावं लागेल आणि तो सांगेल त्या गोष्टी तुला कराव्या लागतील असं सांगितलं. मग हे सगळं गोष्ट तिने आणखी ज्या 2 मुली आहेत त्यांना पण सांगितले की तुमच्यासोबत असं सगळं होतंय का. मग ते झाल्यानंतर ती त्या मुली म्हटल्या की आम्ही तर ऑलरेडी वेश्या व्यवसायात आहोतच, पण मालकासोबत पण तुला त्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतील, कारण आम्ही या सगळ्या गोष्टी इथे करतच आहोत. आता मग शेवटी तिने सांगितलं की ठीक आहे, मी तयार आहे या सगळ्याला. त्यानंतर मग तिने तिच्या पतीला इकडे फोन केला, त्याला सांगितलं की आपली फसवणूक झालेली आहे. आणि त्यानंतर 29 जून 2026ला पहाटे 3 वाजता त्या ठिकाणी निघाली. तिथून ती जांबुंजिराला आली, तिथून ती लिस्बन म्हणजे मॅड्रिड स्पेन असं करत करत ती एका बस स्टॉपवर थांबलेली होती. या मुलींसोबतच, म्हणजे ज्या मुली वेश्या व्यवसाय ज्यांना ऑलरेडी त्यांची सुरुवात झाली होती, सगळ्यामध्ये प्रेशराईज झालेल्या होत्या, त्यांना काही पर्याय नव्हता. हे सगळं झाल्यानंतर त्यांच्यासोबत ती तिथून निघाली आणि या 3 जणी होत्या. आणि मग त्यानंतर तिथून मॅड्रिड ते दोहा आणि तिथून मग दिल्ली असं त्यांनी विमानाने प्रवास केला. 31 जूनला त्या दिल्लीमध्ये पोहोचल्या. या सगळं झाल्यानंतर तिचा पती तिथे दिल्लीला घ्यायला आला, त्यानंतर त्या नागपूरला आल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रतिभा भाटीने सांगितलं की पासपोर्ट तुझा पाठव, असा तिने ईमेल केलेला होता. यानंतर मग व्हॉट्सअप कॉल केला, 3 लाख रुपयांची मागणी केली. आणि हे सगळं झाल्यानंतर समजून घ्या, भाटीसोबत जे आणखी पुरुष होते त्यांनी पण तिला मेल केलेला होता. ते म्हटले की तुझा परस्पर तिकडून तू निघून आलीस, आम्हाला कळलं तू पळून गेलेली आहेस, तिथून तू इंडियात आलेली आहेस, तुझा पासपोर्ट तू आता आम्हाला सबमिट कर. ते नाही केलं. हे सगळं झालं, ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये बघा की प्रतिमा भाटीला कळलं की हिचा नवरा या सगळ्यामध्ये आहे. तो नवरा तिला घ्यायला आला, त्यानेच कोऑर्डिनेट केलं आणि तिला तिकडून बाहेर काढलं. तर भाटीने तिच्या पण नवऱ्याचा डिटेल्स ऑलरेडी सबमिट झालेल्या होत्या, त्या काढल्या. हिने त्याला पण मेल केला आणि त्याला सांगितलं की तुम्ही आता परत 3 लाख रुपये नाही भरले तर मी तुमच्यावरती पण माझ्या वतीने विनयभंगाची केस लावेल. आणि हे सगळं झाल्यानंतर हे कोणाला सांगायला नको म्हणून हे सगळे शांत बसले. आणि त्यानंतर आत्ता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे नागपूरवरून तरुणी पुण्याला येते काय, इथून ती वेगवेगळ्या देशांमार्गे कुठे, तिकडे स्पेन मार्गे मग परत पोर्तुगालला जाते काय, तिथे याला कळतं की असं सगळं लफडं आहे. आणि आता आपल्याला हा जो बिअर शॉपीचा ओनर आहे याच्या घरी वेश्या व्यवसायाचं काम करावं लागणार आहे. ऑलरेडी 2 मुली तिथे आहेत. आणि मग ह्या सगळ्यांना घेऊन ती शेवटी नवऱ्याला सांगून कसं बसं इकडून, कारण मधल्या काळात कॉन्टॅक्टलाच काही वेळ नव्हता, असं तिने कॉन्टॅक्ट केला आणि कसं बसं ती मजल दर मजल करत शेवटी दिल्ली एअरपोर्टला पोहोचली. आणि तिथून हा सगळा सिलसिला आत्ताशी संपला. आता पोलीस इन्व्हेस्टिगेट करतात की अशा पद्धतीचं या सगळ्या प्रकरणात आणखी कोणतं मोठं रॅकेट इन्व्हॉल्व आहे का, कारण काही ही एक घटना घडलेली नाही, अशा आणखी घटना असायच्या शक्यता आहे. तुम्ही मुंबई तक बघत राहा.